निस्वार्थपणे आपण एका नेत्यांचं काम केलं, त्या नेत्याला आपण तुम्हीच आधार दिला, प्रेम लावलं. आता त्यांनीही सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा, आशीर्वाद द्यावा, हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि कोणी नाही आलं तर आता एकच आमचं मत आहे, ह्यांना इसका दाखवायचा. सगळ्या लढा जनता सामान्य कुटुंबातलं तुमचंच नाव घेत्या, दुसरं कुणाचंही नाव घेत नाही. हे सगळे उचले म्हणते ते. आणि भारताचं प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी, गेले वर्षापूर्वी आपण निस्वार्थपणे आपण एका नेत्यांचं काम केलं, त्या नेत्याला आपण तुम्हीच आधार दिला, प्रेम लावलं. आता त्यांनीही सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा, आशीर्वाद द्यावा, हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि आपण काय लचूपचू माणसं नाही की आतापर्यंत आपण 23-24 वर्ष झाले लढतच आलोय. लढायला काय आपण कधी तुम्ही रामभाऊ पाटील ग्लास असेल कधीच घाबरणार नाही. आणि कोणी नाही आलं तर आता एकच आमचं मत आहे, ह्यांना इसका दाखवायचा सगळ्यांनी. आपण खट्टपणे आपलं सगळं 18 उमेदवार उभा करायचंय. काय होईल ते होईल, आतापर्यंत आपण सत्तेतच नाही. गेले 5 वर्ष आपण कुठे लढलो, नगरपंचायत व्हायसाठी आपण अर्ज भरला नाही, ती दुसऱ्यांच्या गैरफायदा घेऊन अर्ज भरून फुकटची सत्ता भोगली. आता काय भेटता ते आम्हाला लढून आपल्या तर माहिती टाकत आहे. गोरगरीब जनता आहे ना, ती आपल्या संगत आहे. आणि दंडेशाहीत काय त्यांचा विषय सोडून द्या, खरं आता जनतेसाठी आता लढायचंय. तुम्ही जनतेसाठी 100% लढा. जनता सामान्य कुटुंबातलं तुमचंच नाव घेत्या, दुसरं कुणाचंही नाव घेत नाही. हे सगळे उचले म्हणते ते आज ह्याच्या संकट, उद्या त्या संकट आहेत म्हणते ते. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यावा त्या पाठीशी. आम्ही सर्व युवक आणि सर्व पगड जातीची मुलं आणि वयस्कर सगळी तुमच्या पाठीशी आम्ही राहू, एवढंच बोलतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.